महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक आहे तो दिनांक 1 ऑक्टोबर 2025 ला निर्गम झालेले परिपत्रक आहे। हे परिपत्रक शुद्धीपत्रक म्हणून हे परिपत्रक या ठिकाणी निघालेले आहे। कसलं शुद्धीपत्रक आहे या ठिकाणी आपण पाहूया। शासन शुद्धीपत्रक जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत शालेय शिक्षण विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान 5% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने संदर्भातील दिनांक 13/5/2022 च्या शासन निर्णयाद्वारे घेतला आहे। तसेच सदरील योजनांमधून शाळा सर्व करायची कामे व त्यांची कार्यपद्धती याबाबतचे सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना संदर्भीय दिनांक 9/7/2022 अन्वये घेतला आहे। सदर शासन निर्णयामध्ये राज्यातील शासकीय राज्यामधील सर्व शासकीय जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 7वी ते 12वी मधील विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक शाळेमध्ये पिंक रूमची निर्मिती करणे, ठिकाणी सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पिंक रूमची निर्मिती करणे या मुद्द्याचा समावेश करण्यात येत आहे। तर राज्यातील शासकीय जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता 7वी ते 12वी मधील विद्यार्थिनीकरिता म्हणजे मुलींसाठी मासिक पाळीमध्ये आराम करण्यासाठी स्वतंत्र पिंक रूमची निर्मिती करण्यात यावी। या पिंक रूम मध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधा खालील प्रमाणे आहेत। बघा, ज्या शाळेमध्ये इयत्ता 7वी ते 12वी पर्यंत विद्यार्थिनी असतील, मुली असतील, त्यांच्यासाठी स्वतंत्र एक पिंक रूमची निर्मिती करण्यात यावी। या पिंक रूम मध्ये खालील गोष्टींचा समावेश असावा। ती खालील गोष्टी कोणती या ठिकाणी आपण पाहूया। त्यांच्या रूम मध्ये प्रथमोपचार पेटी, आराम करण्याची पलंग, स्वच्छ बाथरूम, सॅनिटरी नॅपकिनची पेटी, सॅनिटायझर, टिश्यू पेपर हे 6 गोष्टी आपल्याला त्या रूम मध्ये ठेवणे आवश्यक आहे। हे महाराष्ट्र शासनाचा परिपत्रक असून शुद्धीपत्रक असून महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल या आदेशानुसार काढलेलं आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।